शाश्वत पेट शो उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज श्रमिक पत्रकार संघ राजापेठ अमरावती येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या प्रसंगी अतुल गायगुले सरांनी सांगितले, आजकालची मुले खूप चिडचिड करतात, लवकर थकतात आणि त्यांच्या संवेदनशीलता कमी होत आहे, अशी तक्रार पालकांकडून नेहमी ऐकायला मिळते। परंतु यावर ठोस उपाय काय, याचा विचार शाश्वत कॉन्सेप्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला आहे। आमच्या मते जर लहान मुलांना सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी लागल्या तर त्यांना वाईट सवयी लागणार नाहीत। मुलांनी जर एखादा प्राणी, पक्षी किंवा मासे पाळले तर त्यांच्यात काळजी घेण्याची वृत्ती निर्माण होईल आणि त्यांचा स्क्रीन टाइम देखील कमी होईल। याच उदात्त हेतूने येत्या 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता शाश्वत पेट शो आयोजित करण्यात आला आहे। शाश्वत जंगल शाश्वत कॉन्सेप्ट स्कूल रामगाव अमरावती येथे घेण्यात येणार आहे। या मोहिमेत अमरावती महानगरपालिका, वसा फाउंडेशन आणि जीवन रक्षा फाउंडेशन या संस्थांचा सक्रिय सहभाग आहे। अमरावतीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला येण्याचे सप्रेम निमंत्रण आहे। आजकालचे मुलं चिडचिड करतात, ते ऐकत नाही पालकांचं, ते मोबाईल जास्ती पाहतात, ते जेनझी आहेत, असं सगळं रडगाणं आपण दिवसभर लावत असतो। पण ते नेमकं असं का बरं करतात याचं समाधानकारक उत्तर कोणीच शोधत नाही। तर आमच्या शाश्वतच्या 9व्या वर्गाच्या मुलांनी जेव्हा याच्यावरती चर्चा केली तेव्हा त्यांच्या सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की ज्या लोकांजवळ पाळीव प्राणी आहेत, म्हणजे मग कुत्रा असेल, मांजर असेल, एखादा पक्षी असेल, एखादी मासुळी असेल, एखादा टर्टल असेल, काही जरी असेल, तर त्यांच्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की हे मुलं मोबाईलवरती रिलेटिव्हली ज्यांच्यावर प्राणी नाही आहे ते मोबाईलवरती कमी आहे आणि ते केअरिंग खूप आहे। ते जेवखाऊ घालू शकतात, ते काळजी घेतात, शिसू करून घेतात, त्यांनी एखादी उलटी जरी केली तरी सहज साफ करून टाकतात। तर त्यांचा माणूसपणा जो आहे तो अजून चांगला नर्चर होतो। मग जेव्हा हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, जेव्हा हे सगळं काही असं आहे, मग काही आपण लोकांपर्यंत बोलायचं, तर त्याच्यातूनच मग असं ठरलं की आपण एक पेट पालकांचा एक चांगलं गेट टुगेदर करू। मग गेट टुगेदर करून काहीतरी ठेवावं लागेल, मग त्याच्यात एक फॅशन शो ठेवून देऊ आणि 1 मिनिटाची स्टोरी, म्हणजे हरेक पेट पालकांजवळ 1 मिनिटाची एक चांगली स्टोरी आहे। तर अशा जेव्हा स्टोरीज जेव्हा सांगितल्या जातील तर समाजात अतिशय सकारात्मक पद्धतीने एखादी गोष्ट समोर जाईल। आणि याचं हे जेव्हा विजन महानगरपालिकेचे डॉक्टर सचिन बोंद्रे सर यांच्यासोबत जेव्हा शेअर करण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा अशा पद्धतीचा उपक्रम भारतात पहिल्यांदाच होत आहे। हा कॉन्सेप्ट खूप चांगला आहे, आपण या माध्यमातून भारताला आणि जगाला एक चांगला संदेश देऊ अमरावतीच्या माध्यमातून। तर बिलकुल महानगरपालिका तुमच्या सोबत आहे, सोबतच वसा असेल, जीवन रक्षक फाउंडेशन असेल, जयदीप असेल, हे सगळे लोक मग मिसळले, आमचे रविभाऊ पाटील असेल, हे सगळं। आणि या मुलांनी एक अतिशय चांगलं शाश्वत उत्तर त्याला दिलं या मोबाईलच्या या सगळ्या प्रकरणाला। तर म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून सगळेजण उपस्थित राहा, मॅक्झिमम लोक या। तुमच्यावर पेट नसेल काळजी करू नका, तर आपण तिथे चर्चा करूया, त्या संदर्भातलं अवेअरनेस करूया की ते घाण करतात का, कुठेही करतात का, त्यांची काय काळजी करावं लागते। तर असे सगळे एक्सपर्ट्स राहतील, तुम्ही तिथे या, आम्ही वाट पाहू। एक अतिशय दमदार सुरुवात आपण करत आहात, तर तुम्ही सगळे साथ देणार। थँक्यू।